भोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र. मी निशा. आपल्या मागे घेतलेल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपल्या या अविस्मरणीय प्रवासाचा 6वा दिवस आहे. माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि कटरा येथील काम पूर्ण झाला. आज आम्ही काश्मीरच्या दिशेने श्रीनगरकडे प्रस्थान करत आहोत. खूप दिवसापासून आम्ही ज्या काश्मीरला पाहण्याची इच्छा होती त्या स्वर्गासारख्या भूमीकडे आज आपली वाटचाल सुरू झाली आहे. आजच्या प्रवासात आपल्याला डोंगर रांगा, बोगदे, सुंदर दऱ्या आणि बदलत जाणारे निसर्गरूप पाहायला मिळणार आहे. जसजसे आपण श्रीनगरच्या जवळ जाऊ तसतसे काश्मीरचे सौंदर्य अधिकच होत जाईल. आजचा दिवस पूर्णपणे प्रवासात असणार आहे आणि या रस्त्यावरील प्रत्येक सुंदर क्षण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो, सीट बेल्ट लावा आणि आमच्या सोबत निघा काश्मीरच्या दिशेने. भारताच्या नंदनवनकडे काश्मीरच्या दिशेने. चला सुरू करूया आजचा प्रवास. वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने आता आम्ही निघालो आहोत भारताच्या स्वर्गाकडे काश्मीरच्या दिशेने. चला, काय नाश्ता आणला आता? आलू पराठा. आलू पराठा. आता आपण इथंच जिथं रूम घेतला तिथं पण रेस्टॉरंट आहे त्यांचं, तिथंच घेतला. आता आलू पराठा खाऊया आणि आपण पुढं मार्गस्थ होऊया. चला, घ्या लवकर, पटकन आवरा. आपल्याला नंदनवनाकडे जायचं अजून. आता बिलिंग करतोय आम्ही. चेकआउट. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. माता वैष्णोदेवी की जय. चला मित्रांनो, आता श्रीनगरच्या दिशेने आपण प्रस्थान करत आहोत. आता आपल्याला 216 किलोमीटर दाखवत आहे. साधारणतः 1:30चा टायमिंग देतोय आपल्याला. बघूया आता ट्रॉफिक कसं काय होतं, मग आपण तसं जाऊया. मित्रांनो, उधमपूर मार्केट जावं लागणार आपल्याला. लेफ्ट मारला नॅशनल हायवे. आपल्याला नॅशनल हायवे 244 लागलेला आहे. त्याच्यावर आपण प्रवास करत आहोत. आता आपण कटराहून निघालो आहोत. आता 15-20 किलोमीटरवर आलो. आपल्या गाडीत पेट्रोल भरून घेऊ. आता ही 4थी वेळ आपली पेट्रोल भरायची. बघूया आता किती लिटर बसतं. अशा प्रकारे आपली कॅराव्हॅन आता श्रीनगरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. आता पेट्रोल भरून घेऊया. अशा प्रकारे 28 लिटर बसलं आहे. हे उधमपूर आहे. बाहेरचा रस्ता आहे हा. आपल्याला चिनोनी, पटनी टॉप, डोडा, रामबन, श्रीनगर, लेह असा रस्ता आहे हा. 616 लेह दाखवतो आणि श्रीनगर 173 दाखवतं. चला तर आता पुढे जाऊया. आजच्या आपल्या 6व्या दिवसाच्या प्रवासातला पहिला टोल आहे हा. आपण कटराहून निघालो आहे श्रीनगरला. अशा प्रकारे पहिला टोल पास केला आपण. हा जो आहे हा ब्रिज नाही आहे, परंतु डोंगराला खेटून आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं वरतून स्लॅब टाकून साईडने पिलर देऊन सर्व एकदम ओके बनवलेलं आहे. पक्क बांधकाम करून घेतलं. बांधकाम करून घेतलं. हे शेरी गाव आहे. अशी नदी वाहत आहे इकडे. असे सर्व घरं जे आहेत ते सर्व डोंगरातच आहे असे. हे आहे बेनिहाल गावाचं नाव आहे. मोठं गाव आहे थोडं. डाव्या हाताला पण आहे, उजव्या हाताला पण आहे.
मित्रांनो, आता आपण कटरावरनं 125 किलोमीटर आलेलो आहोत. आता आपण बनियाल म्हणून एक गाव आहे श्रीनगरला जाताना, तिथं आपण थोडं चहाचा स्वाद घेत आहोत आणि थोडंसं रेस्ट करू म्हटलं. कारण रस्ता खूप खडतर असल्यामुळे आपल्याला जवळजवळ 3 तास लागलेले 100 किलोमीटरला यायला आपल्याला. कारण काही काही ठिकाणी कामं चालू आहे, त्याच्यामुळे थोडं स्लोमध्ये येतो. घाट सेक्शन असल्यामुळे आपण थोडं आरामातच येत आहोत. आणि आता आपण चहाचा स्वाद घेत आहोत. तिथं अशी छान मस्त पार्किंग बनवलेली आहे त्यांनी ट्रकांसाठी किंवा 4 व्हीलरवाल्यांसाठी. अशी मस्त पार्किंग बनवली, खूप छान आहे. आणि इतका निसर्ग तर इतका सुंदर आहे, अप्रतिम आहे. नंदनवन म्हटलं तर काय हरकत नाही काश्मीरचं. आता श्रीनगरला जाताना दुसरा टोल लागलेला आहे आपल्याला बनिहालजवळ. श्रीनगर सरळ आहे, पहलगाम उजव्या बाजूला आहे, अनंतनाग पण उजव्या बाजूला आहे. आता कटरा ते श्रीनगरच्या रस्त्यातला हा तिसरा टोल आहे. आपल्या लेह लडाख ट्रिपचा 6व्या दिवसातला कटरा ते श्रीनगर मार्गातला हा तिसरा टोल आहे. आता आपण नॅशनल हायवे 44 वरनं आता नॅशनल हायवे 1ला लागलेलो आहे. आता थोडाच भेटणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे मी शूट करत आहे. आता श्रीनगर 7 किलोमीटर राहिले फक्त. आता आपण श्रीनगरमध्ये एंट्री केलेली आहे. आता आपण हॉटेल कादरीला जाणार आहोत. तिथं आपण मॅप लावला होता, तिथं जाणार आहोत. आता 9 मिनिटात ट्रॉफिक असल्यामुळे वेळ लागू शकतो थोडा. आता आपण कटराहून सकाळी निघालो होतो आणि दुपारी 4 वाजता आपण श्रीनगरला पोहोचलो. हॉटेल करदार म्हणून आहे, तिथं आता आपण एंट्री केली. आता आपण टोटल 211 किलोमीटर चाललो आणि वेळ लागला आपल्याला 6 तास 15 मिनटं लागले टोटल 211ला. काही ठिकाणी खूप ट्रॉफिक होती, त्याच्यामुळे खूप वेळ गेला आपला. तर आता आपण हॉटेल करदारला एंट्री केली आहे. तर आता आपण जाऊया आता हॉटेलमध्ये. आजचा मुक्काम आपण इथंच करणार आहोत आणि संध्याकाळी डल लेककडे आपण चक्कर मारायला जाणार आहोत. अशा प्रकारे हॉटेल आहे. चला, तर अशा प्रकारे 203 नंबरची रूम भेटली आपल्याला. 203 नंबरची रूम आहे. अशी रूम आहे, छोटी आहे पण छान आहे, स्वच्छ आहे. आता आपण 4 वाजता रूमला आलो होतो. आता आपण डल लेकला जातो. आता फ्रेश झालो, 1 तास फ्रेश झालो आपण. 5 वाजले आता. तर आता मस्त आपण डल लेकला जात आहोत फिरायला. चला तर जाऊया. असं रूम आहे आपल्या इथे आणि बाजूला जग अजून लॉजिंगच आहे ती, पण त्यांचा मस्त लॉन एरिया आहे. आता आपण डल लेकच्या दिशेने जात आहोत. बघूया, जवळ असं तर ठीक आहे, पायी जाऊया, नाही तर मग ॲटो करून जाऊ. मग अशा प्रकारे आपण डल लेकला पायी जात आहोत. रिक्षाची काही गरज नाही ओढलं ते. चला मित्रांनो, आता मस्त पायी निघालो आहे. त्यांनी सांगितलं 10 मिनिटात पोचून जाल तुम्ही. वॉक करत आपण निघालो आहे डल लेककडे. अशा प्रकारे हा डल लेकचा रस्ता आहे. आता आपण शिखराला पोचलो, परंतु आता असं झालं, आता म्हटलं थोडा चहा आणि काहीतरी थोडं खाऊया. मग आता व्हेज पंजाबमध्ये घुसलो आम्ही. आता थोडासा नाश्ता करू आणि मग शिकारा खेळायला जाऊ. आता आपण पावभाजी सांगितली आहे. मित्रांनो, अखेर आपण काश्मीरची शान आणि श्रीनगरची ओळख असलेल्या डल लेक येथे पोचलो आहोत. खरंच सांगायचं तर फोटो आणि व्हिडिओमध्ये डल लेक जितकी सुंदर दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर प्रत्यक्षात आहे. चहूबाजूने दिसणारे डोंगर, शांत पाणी, शिकाऱ्यांची वर्दळ आणि थंडगार वातावरण अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. इतक्या दिवसाच्या प्रवासानंतर काश्मीरमध्ये येऊन डल लेक
पाहण्याची इच्छा आज पूर्ण झाली आहे. आता थोडा वेळ येथे फिरणार आहोत, परिसर अनुभवणार आहोत आणि तुम्हाला या सुंदर ठिकाणाची सफर घडवणार आहोत. खरंच काश्मीरला धर्तीवरील स्वर्ग का म्हणतात याची जाणीव इथे आल्यावर होते. चला मित्रांनो, डल लेकच्या या सुंदर वातावरणाचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, पाणीपुरीचा पण स्वाद घेत आहोत आपण डल लेकच्या बाजूला. आता बोटिंगचा आनंद घेऊ आपण. मस्त वाटतं. SBIचं ATM आहे, ते पाण्यात आहे. डल लेकच्या मध्ये फ्लोटिंग ATM मशीन. डोंगराच्या वरती शंकराचार्यांचं मंदिर आहे. हा लोटस पॉइंट आहे. याला गोल्डन लेक म्हणतात. चिचीपुरा, इसको चिचीपुरा कहते हैं. हे आहे फ्लोटिंग मार्केट. म्हणजे दुकानं सुद्धा आहे इथं सर्व असे. आपका क्या नाम है? मंजूर भाई. आय एम सुरेंद्र. हे जे घास आहे त्याची चटई बनते. और ये हाउस बोट्स है. हाँ? ये होटल हाउस बोट है. हॉटेल आहे क्या? हाँ, हाउस बोट. हाऊस बोटचे हॉटेल. फ्लोटिंग आइलैंड. इस पे गटर लौकी टमाटर खीरा अच्छा. 3 फल. आ जाओ. आता आपण लाल चौकात जात आहोत. चला तर लाल चौकात जाऊया. आता आपल्याला भाजी लाल चौकात घेऊन जात आहे. मित्रांनो, डल लेकचा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आता आम्ही श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या लाल चौक येथे आलो आहोत. लाल चौक हे श्रीनगरमधील एक अतिशय सुंदर, अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. काश्मीरमध्ये आल्यानंतर अनेक पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. सध्या इथलं वातावरण खूप छान आहे. आजूबाजूला बाजारपेठ, लोकांची वर्दळ आणि काश्मीरची एक वेगळीच झलक पाहायला मिळते. प्रवासात फक्त निसर्ग नाही तर त्या ठिकाणी संस्कृती, लोकजीवन आणि वातावरण आणि लाल चौक त्यातीलच एक उत्तम ठिकाण आहे. आता आम्ही थोडं फिरून हा परिसर अनुभवणार आहोत आणि तुम्हाला ही या ठिकाणची सफर घडवणार आहोत. चला तर मग श्रीनगरच्या हृदयात असलेल्या लाल चौकात अनुभव घेऊया. आता आपण स्वेटर पण घेते. ट्रायल चालू आहे स्वेटरची. अशा प्रकारे आम्ही आता जॅकेट घेतलेले आहे इथं त्यांच्यासाठी, माझ्यासाठी. आपला लेह लडाखचा 6वा दिवस आहे आजचा. आता आपण श्रीनगरला थांबलेलो आहोत. आता रात्रीचे जेवण घेत आहोत. अशा प्रकारे आपण चिकन करी बोलवलेली आहे, रोटी आणि सलाड, म्हणजे यांचा कांदा आणि मिरची सलाडला आणि लिंबू असा असतं. आता आपण याचा स्वाद घेत आहोत. तर त्याचा स्वाद घेऊया. आपण नाशिकहून येताना असं आपल्याकडे हॅव्हल्स कंपनीचं रूम हीटर होतं, ते आपण सोबत घेतलेलं आहे आणि ते श्रीनगरमध्ये आपण त्याचा यूज करत आहोत. अशा प्रकारे आपण लावून दिलेलं आहे आणि इकडे आपलं लॅपटॉप मध्ये व्हिडिओ ट्रान्सफरचं काम चालू आहे. मित्रांनो, आजचा दिवस खूप सुंदर आणि अविस्मरणीय ठरला. आजचा आम्ही काश्मीरमध्ये प्रवेश करून श्रीनगर मधील अनेक प्रसिद्ध ठिकाण भेट दिली. डल लेकच्या अप्रतिम सौंदर्य अनुभवले आणि लाल चौकातील गजबजही जवळून बघितली. आता आम्ही आमच्या रूमवर परत आलो. दिवसभराच्या प्रवासामुळे थोडा थकवा आहे, कायमचे साठून राहतील. उद्याचा दिवस हे तितकाच खास असणार आहे. सकाळी आपण श्रीनगर मधील प्रसिद्ध शंकराचार्याचे टेम्पल येथे दर्शनासाठी जाणार आहोत. त्यानंतर श्रीनगरला निरोप देऊन आपण सोनबर्ग मार्गे आपला लेह लडाखचा प्रवास पुढे सुरुवात करणार आहोत. आतापर्यंतचा प्रवास खूप सुंदर झाला आहे, पण पुढील रस्ते, डोंगर, बर्फाच्छादित शिखरे आणि लेह लडाख
श्रीनगरचा रोमांचक प्रवास अजून बाकी आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपला मार्ग घेतलेल्या परिवारासोबत जोडलेले राहा. उद्या भेटू एका नवीन दिवसात, नवीन रस्त्यावर आणि नवीन अनुभवासोबत. आज श्रीनगरचं सौंदर्य मन जिंकले. उद्या हिमालयाच्या कुशीत लेह लडाखला दिशेने नवीन वाटचाल सुरू होणार आहे. शुभरात्री. शुभरात्री मित्रांनो.